झालेले आहे. सुरुवातच तुमच्या प्रवेशाने झाली, प्रवेशद्वारच उघडलं नाही किती वेळ आणि सगळा बोलखोल झाली नव्या रुग्णालयाची. खरं म्हणजे ज्या नवीन इमारती बांधल्या जात आहेत किंवा नवीन इमारतींचे उद्घाटन करून घाईघाईनं का होईना उद्घाटन करून श्रेय मिळवण्याचं ज्यांनी काम केलं त्यांची आज पोलखोल झालेली आहे. प्रशासनाने जर आपण ह्या हॉस्पिटलचा एकंदर निर्णय एकंदर हॉस्पिटलचं कार्य पाहिजे तर जुने जेव्हा हॉस्पिटल होतं तेव्हा खरे बेड 225 होते, परंतु असं दुर्लक्ष जे काही चाललं होतं त्याच्या 2017ला हे 110वर आलं. हे नेहमीच आम्ही सांगत आलेलो आहे की ही संपूर्ण आरोग्य व्यवस्था मुंबईची व्हेंटिलेटरवर आहे. किमान ईस्टर्न वेस्टर्न सबब याचं तर मला ते अगदी दिसतंय. आणि याचसाठी आपण अनेक हॉस्पिटल्स नवीन नवीन बनवण्यासाठी नारळ फोडून कामही चालू केलं. मधल्या पिरियडमध्ये 2.5 ते पावणे 3 वर्ष कोविड काळ गेला, त्याच्यानंतर 4 वर्ष हा प्रशासकीय काळ गेला. म्हणजे 4 आणि 7, 8, 9 वर्ष ह्या सगळ्या गोष्टी मध्ये इतका भोंगळ किंवा इतका गोंधळ चालला आहे. म्हणजे प्रशासकीय कामकाज कसं असलं पाहिजे हॉस्पिटलचं ते तर दिसलं. नर्सिंग स्टाफमध्ये पण जो एकमत असायला हवं, मग अगदी तुमच्या मेट्रनपासून त्या सिस्टर इंच्यापासून स्टाफपर्यंत तिथे पण फारच या हॉस्पिटलमध्ये गोंधळ आहे. म्हणजे कोण आरोप प्रत्यारोप दोन्ही काढला आहे, पण काही सबळ असं दिसतंय की काही लोकांना कारण नसताना फेवर केलं जात आहे. मला वाटतं इथे काम करताना आम्ही काही युनियनची कामं केली स्टाफ नर्स असताना, पण ते युनियनचे जोडे हे आपल्या कामात आले नाही पाहिजे. युनियनचे जोडे हे हक्कासाठी आले पाहिजे आणि तो कॉमन हक्क असला पाहिजे, पण ते इथे काय होताना दिसत नाही आहे. त्याच्यानंतर हे आत्ता जे उद्घाटन झालं ते 470 बेडचं आहे. तुम्ही विचार करा, आपण गेला आठवडाभर आज सगळ्या हॉस्पिटलांची पाहणी करतोय, कारण महाराष्ट्र तर व्हेंटिलेटरवर आहेच, पण तरी पण मी तिथल्या मंत्री महोदयांना धन्यवाद देईन. जे आज महाराष्ट्राचे मंत्री महोदय काम करतात ते आपल्या परीने बदलण्याचं काम करतात. तो त्यांचा कशाबदला पेशा नाही, पण एक मंत्रिपद आल्यानंतर जो उरक घ्यायचा आहे तो घेण्याचा ते प्रयत्न करत आहेत. तो प्रयत्न चांगला आहे असं मी नक्की म्हणेन. पण तरी पण निर्ढावलेला प्रशासन, सुस्तावलेला प्रशासन, बेजबाबदार प्रशासन हा सगळीकडे आपल्याला दिसतोय. ह्या 470 बेडचं ज्या वेळेला आपण उद्घाटन करतो ते आत्ता जर पाहिलं तर ग्राउंड+4 असंच चालू आहे. याच्यामध्ये कुठेही मॅटर्निटी होम म्हणजे ज्या ह्याला आपण डिलिव्हरी पार्ट म्हणतो, मग त्या डिलिव्हरी पार्टनंतर ANC PNC हा पार्ट आलाच. ANC PNC नंतर चाइल्ड जे जन्माला आलं आहे त्याच्यासाठी NICU वगैरे हा पार्ट आला. हे कुठेही ह्या हॉस्पिटलमध्ये नाही. म्हणजे ह्या 10-15 किलोमीटरमध्ये जर आपण पाहिलं तर ही व्यवस्था नाही. आणि प्रगत महाराष्ट्रामध्ये अशी अवस्था 4 वर्षाच्या प्रशासकीय काळामध्ये केलं काय? मग हा कायम प्रश्न आता आम्ही विचारतोय. या ह्याच्यामध्ये बघितलं तर 600 कोटीपर्यंत म्हणजे 458-57 कोटी और प्लस असं असूनही आपण वर गेलात पत्रकार म्हणून मी तुम्हाला विचारते किती गळती आहे. लिफ्टमध्ये तर धबधबा होता आणि ते राजूल आमच्या नगरसेविकेने दाखवले फोटोच्या माध्यमातून. धबधबा म्हणजे बाहेर जायची गरजच नाही, धबधब्याखाली बसायचा, पाऊस मोठा येऊ दे, लिफ्टमध्ये जा. एक कळतंय का लिफ्टमध्ये काय होऊ शकतं? शॉक लागू शकतं, लिफ्ट मग तहानकण खाली येऊ शकते, मृत्यूचा सापळा आहे हे दिसतंय आपल्याला. आणि ह्या सगळ्यामध्ये मी त्यांना एक विचारलं
CSSD. कारण मी त्या ह्याच्यातली असल्यामुळे नेमकं शोधून काढलं. त्यांना विचारल्यानंतर त्यांच्याकडे ते निवृत्त होते. का निवृत्त होते? तर सेंट्रल स्टोरेज सेंटर, परंतु त्याला लागणारं जे पॉवर असते तीच नाही. आणि हे खूप इम्पॉर्टंट आहे, सोल्युशन लागतं त्याला. हे जर नसेल तर अख्खं हॉस्पिटल पूर्ण म्हणजे संपूर्ण जेवण सुंदर केलं पण त्या जेवणात मीठ नाही टाकलं, अशी परिस्थिती ह्या हॉस्पिटलची आहे. आणि ह्या हॉस्पिटलमध्ये आजही पुन्हा पुन्हा तुमच्या लक्षात का आणून देते, हा आमचा फेल्युअर नाही आहे, हा माझोरडेपणा आहे. आज DMC पण नाही आहे आणि तुमचे कोणते पवार हे माझोरडे झालेत. काय येत नाही म्हणजे ह्यांना सत्य परिस्थितीला ह्यांना तोंड द्यायचं नाही आहे. संपूर्ण ही बिल्डिंग लिकेज आहे. मी आमच्या मजदूर युनियन म्युन्सिपल कर्मचारी युनियनचे आभार मानेन. प्रकाशाने ते सगळं हॉस्पिटलचं दाखवत आहे आणि त्यांचं म्हणणं आहे आम्हाला प्रशासनाला घेऊन काम करायचं आहे, पण प्रशासन याच्यासाठी 10 पावलं मागे जात आहे, कामच करत नाही आहे. आणि त्या ह्याच्यामध्ये जेव्हा हे सगळं कळतं आहे, ह्याच्यामध्ये स्टाफ मधला जो वाद आहे, जो GR आहे, या GRमध्ये मी आणि शीतल म्हात्रे आणि आम्ही 120 दिवसाची रजा, CC लीव आधी होती ती 90 दिवसाची, त्याच्यावर 180. या 4 टप्प्यामध्ये काही स्टाफ इथे असा दिसतोय 4 टप्प्यातल्या रजा भोगल्या म्हणजे वापर केला आणि मग सांगतायत आता EL माझ्या कन्वर्ट करा. हा सरळ प्रशासनावर केलेला फ्रॉड आहे. आणि फक्त ते माझ्याकडच्या आहेत, तुझ्याकडच्या आहेत, याच्यामध्ये प्रशासन फार मशगूल आहे. हा फ्रॉड आहे. कुठलाही स्टाफ, मग सिस्टर इंचार्ज असू दे, स्टाफ असू दे किंवा मेट्रन असू दे, मेट्रनपर्यंत पेपरच जात नाही. जर नर्सेस स्टाफमधला कुठलाही प्रॉब्लेम हा मेट्रनपर्यंत गेला पाहिजे. मग मेट्रनना ज्या काही सुविधा मिळतात त्या का द्यायच्या मग? त्यामुळे मेट्रनपर्यंत गेला नाही, डायरेक्ट ज्या AO आहेत ते कोणाकोणाला बाजोरडं म्हणायचं, काय कोणाचं कोणाला पायपोच नाही, कोणावर आपण जबाबदारी फिक्स करायची. एकट्या जे कोणी आमच्या इथे डीन आहेत राठोड म्हणून, त्या एकट्याची जबाबदारी नाही. त्याच्याबरोबर असलेले पवार आहेत, DMC आहेत, हे जो लोक टाळत असतील, पगार घेत आहेत, सुविधा घेत आहेत आणि जबाबदार टाळतात, ह्याच्यासाठी आम्ही काय भिडे मॅडमना धरायचं का? त्यांच्यापर्यंत पोचल्यानंतर ते करतात. पण मग सगळंच जर भिडे मॅडम असेल तर तुम्ही कशाला राहताय? तुम्हाला काय पोस्ट द्यायचा? म्हणून माझा विरोध असतो. आत्ता जो विरोध आहे ना प्रमोशनला, त्यासाठी असतो. यांना प्रमोशन लगेच हवी सगळी, पण प्रमोशनबरोबर जिम्मेदारी घेत नाहीत. आणि ह्याच्यासाठीच आता मी ज्या संपूर्ण मुंबईच्या जेवढे आता प्रसूतिगृह आहेत त्याच्या पण तपासण्या करणार आहे. साध्या गोष्टीला तुम्ही लिहून देता तुमच्या शेड्यूलवर. साधा कॅटगट, आता कॅटगट किती नंबरचे असतात बरोबर की नाही? 304. त्यासाठी पण आपल्याकडे लिहून दिलं जातं, कॅटगट घेऊन या, सिच्युअर करायचं आहे. डिलेवरी तर होतच नाही. मग आपण आपली लाडकी बहीण कुठे आहे मुंबईत? पहिल्या महिन्यापासून इथे चेकअप व्हायला पाहिजे, तिची डिलेवरी सुखरूप व्हायला पाहिजे. त्यासाठी असणारं OPD, त्यासाठी असणारं तुमचं OT, त्यासाठी असणारं न्यूनिटी वॉर्ड, त्यासाठी असं काहीच नाही. कसलं हॉस्पिटल आहे मग? आणि जे आमदार आहेत त्यांना ह्या गोष्टी कळत नाही आहेत, कुठे मशगूल आहेत? मी माझ्या प्रशासनाला विचारते, इथे असलेला खासदार, इथे असलेला आमदार
ह्या राज्यावर केंद्र इथले नगरसेवक हे सगळे जिम्मेदार आहेत सगळे, आणि जिम्मेदारांनी यांना विचारलं पाहिजे. केवढी एक वॉर्डबाय 2 महिलांच्या बाबतीत छेडछाड करतात. कायदे बनवले ना, तुम्ही सांगताय ना महिला सुरक्षित, अरे त्या वर्किंगमध्ये पण सुरक्षित नाहीत. जो पेशंट येतो त्याला हात लावण्याची हिंमत करतो वॉर्डबाय. बरं ताप आला, आपण जनरली कोणी ताप कोणाचाही म्हणजे एखादा अरे ताप आला आपण इथे लावतो, हात लागला पाहिजे हरकत नाही, त्याला काळजी. तू इकडे हात घालतो आणि त्याच्यावर कारवाई नाही होत. अहो निलंबित केलं पाहिजे असल्या लोकांना. त्या महिलेवर जाऊन दबाव टाकतात, मग ती केस मागे घेते आणि तोच वॉर्डबाई इथे राहतो. काय चाललंय? ज्यांच्यावर जबाबदारी आहे हे असे लिंग पिसाट, त्या डॉक्टर म्हणतात माझ्यापर्यंत आल्याच नाही, केस आलीच नाही. खरं म्हणजे मॅडम हे चुकीचं आहे. तुम्ही अशा लिंग पिसाटांना त्यांच्यावर कंप्लेंट झालेली असताना इथला पोलीस इथलं सगळेच तुम्ही असे जर मिळून करत असाल तर मला वाटतं आम्ही हेटच तुम्हाला म्हणजे काय म्हणता आपण निषेधच. त्यामुळे मी आज या बाबतीत नक्की आवाज उठवणार. आमचा आवाज सभागृहात दाबतील, पण तुमच्यासारख्यांसमोर आमचा आवाज दाबू नाही शकणार. याच्यावर आता आम्ही मोर्चा लावणार, याच्यावर आम्ही बसवून आमची दखल घ्या, नागरिकांसाठी निदर्शन करणार आणि उपोषणही करणार. कारण काय म्हणजे इथल्या भांडूप, त्याच्यानंतर कांजूरमार्ग, मुलुंड या सगळ्या लोकांना जर खरंच, मी उलट माझ्या सत्तेतल्या पण पक्षाच्या काही लीडरना सांगते इथे करा तुमची लिडरशिप, आम्ही तुमच्यासोबत येऊ. कारण प्रशासनाला जाब विचारायचा ना, आम्ही तुमच्यासोबत येऊ, पण लिडरशिप करून इथल्या नागरिकांना न्याय द्या. तुम्ही प्रशासकांच्या माधुर्यपणाबद्दल बोलताय, हा माधुर्यपणा नेमका का आलाय असं तुमचं म्हणणं आहे? बघा कसं आहे, जोपर्यंत नगरसेवकांची बॉडी फर्म असते, आणि मी 2002 पासून नगरसेविका आहे आणि मी स्वतः काम करून या क्षेत्रात आलेली आहे. कोविड काळात माझ्यावर काय कोणी बोलले ह्याच्यापेक्षा मी काय केलं हे मुंबई नाही जगाने पाहिलं, जगात आमची नोंद आहे. भविष्यात कधी येऊ नये कोविड वगैरे, पण आला तर चांगलं काम म्हणून उल्लेखनीय होईल हे नक्की आहे. आणि तेवढे आम्हाला लोकांचे आशीर्वाद आहे. आत्ता इथे ज्या पद्धतीने माझोडेपणा जो 4 वर्षात अजिबात प्रशासकाच्या हातात असल्यामुळे आमचं कोण वाकडं करेल. दुसरी गोष्ट, केंद्रापासून गल्लीपर्यंत भाजप बसलेत. आम्ही काही सांगितलं तरी आमच्याच बाजूने निर्णय लागणार, अशी जी काही मानसिकता होत चालली आहे चुकीच्या लोकांची, त्याचे परिणाम मुंबईकर भोगतोय. कारवाई होणार करणार असं नाही होत. ज्यांना कारवाई करायला ठेवले आहेत ते जर कारवाई करत नसतील तर त्यांच्यावर काय कारवाई करणार ते सांगा. मी आज त्याच प्रश्नाची उकल घेते की ज्या लोकांना 4 पद्धतीने रजा मिळवायची आणि नंतर मिळवून झाल्यावरती परत प्रशासनाची दिशाभूल करायची आणि माझी ELमध्ये कन्वर्ट करा. बघा त्या पण स्त्री आहेत, पण हा डांबीसपणा किंवा हा चालूपणा कोणाचाही प्रशासनाला गुमराह करणारा असेल तर तुम्ही आता काय सांगताय. जेव्हा आमच्या लक्षात आलं तेव्हा आम्ही ते कॅन्सल केलं. अहो पहिला प्रश्न विचारा, दिलंच कसं. याचा अर्थ माझं प्रशासन आणि त्या प्रशासनाच्या माध्यमातून जे काही हे वडबळ काही आमच्या ज्या करतायत हे अतिशय चुकीचं आहे. एका वडबळीने केलं तर त्याला ह्या वडमधून 2 मिनिटाच्या ह्याच्यावर पाठवलं. एक तर इथेच आहे. अहो किमान महिलांच्या शरीराला, आणि काय सांगतात, ज्या महिलेची तक्रार होती ना तिने मागे घेतली. जर तिने मागे घेतली असेल तर तिच्यावरही तक्रार झाली पाहिजे, कारण मग हॉस्पिटलचं नाव बदनाम केलं.
आणि तिने कबूल केलं पाहिजे, हो की नाही. मागे घेतली म्हणजे काय? आज महानगरपालिकेला बदनाम केलात. मग जर नाही घडलंय तर बदनाम केलात, आणि घडलंय तर कोणाला घाबरता? त्यामुळे त्या महिलेचं पण नाव तुम्ही विचारा आणि त्यांच्यावर कारवाई आहे. म्हणजे ह्या का व्हायला पाहिजे? इथे म्हातारी मेलेल्याचं दुःख नाही, काळ सुखावतो. त्यामुळे ह्या वारंवार घडत असतील तर या हॉस्पिटलचं जेवढं आपण निषेध करू तेवढा आता थोडा आहे. आणि त्यामुळे मी भिडे मॅडमना केलेला फोन. आज मेट्रो मोनो रोल वुमन आहे सक्षम, तर प्रत्येक गोष्ट मी त्यांच्याकडनं नेणं हे अपेक्षित नाही. त्यांनी पण त्यांच्या डीनला आणि तुमचे कोण MS यांना सक्त ताकीद नाही दिली तर सगळी मग आमची पावलं डायरेक्ट तुमच्याकडे येतील. येत नसतील. हाच माझोरडेपणा आहे. हाच माझोरडेपणा आहे. माझोरडेपणा काय तर हाच जो DMC आहे तो एका पण याला हजर नाही का? तुला प्रत्येक वेळेला काम आहे? आम्ही काय बिनकामाचे आहोत? उलट आम्ही म्हणतोय की कान नाक डोळे आम्ही प्रशासनाचे पण आहोत, सत्ताधाऱ्यांचे पण आहोत. तुम्ही आम्हा मुंबईकरांसाठी आपण एकमेकांना आरोप प्रत्यारोप करण्यापेक्षा जे सांगितलं ते कसं लवकर करता येईल. का कोणी एका वेळेला पोचू नाही शकत. महापौर म्हणून जरी त्यांनी किती दाखवलं तरी त्या पण अगदी जाऊ शकत नाही. तर तुम्ही मी महिला आहोत. भिडे मॅडम, आता आलेल्या लवंगारे मॅडम, 4-5 आपण सक्षम महिला आहोत. करूया ना एकत्र काम. कोणासाठी? तर मुंबईकरांसाठी. कारण आमची जिम्मेदारी आहे. आम्ही तेव्हाही टाळली नाही, आताही टाळणार नाही. वेगळा प्रश्न थोडा, जे चेंबूरमध्ये झाड कोसळलं त्या संदर्भातला अहवाल आला, हा अहवाल वेगवेगळ्या समित्यांच्या समोर येण्याआधीच तो माध्यमांपर्यंत पोहोचला म्हणून संताप व्यक्त केला जातोय सत्ताधाऱ्यांकडून. महापौरांनी हा अहवाल स्वीकार नाही असं म्हटलंय. वेगवेगळ्या समित्यांच्या समोर खरं तर पहिला हा अहवाल यायला पाहिजे, मात्र तो सोशल नाही तसं नसतं. पहिला अहवाल महापौरांकडे झाला पाहिजे. आणि जशा नीट परीक्षाचे पेपर फुटले, आत्ता ते वांगचुंग